हाय एव्हरीवन. 5 मिनिट सेन्स विज्ञानमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका अशा रहस्याबद्दल बोलणार आहोत जे थेट आपल्या या विश्वाच्या निर्मितीशी जोडलेलं आहे. तुम्ही एंजल्स अँड डीमन्स ही कादंबरी किंवा चित्रपट पाहिलाय का? आठवतंय, त्यात एक भयानक शस्त्र म्हणून अँटीमॅटरचा वापर केला जातो. आता ही सगळं ऐकायला एखाद्या सायफाय कथेसारखं वाटतं नाही का? पण गंमत म्हणजे अँटीमॅटर ही एक अगदी खरी गोष्ट आहे. पण त्या कथेपेक्षाही जास्त कितीतरी जास्त धक्कादायक आहे त्याची किंमत. फक्त 1 ग्रॅम अँटीमॅटरची किंमत आहे तब्बल $100 ट्रिलियन. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. हा जगातला अक्षरशः सर्वात महागडा पदार्थ आहे. पण प्रश्न हा आहे की हा पदार्थ इतका मौल्यवान आणि इतकं शक्तिशाली का आहे? बरं, हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे जाणून घ्यावं लागेल की अँटीमॅटर म्हणजे नेमकं काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर अँटीमॅटर हा आपल्या सामान्य मॅटरचा ज्यापासून आपण बनलोय त्याचा आरशातला जुळा भाऊ आहे. म्हणजे बघा, प्रत्येक कणासाठी जसं की इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन त्याचा एक अँटीकण असतो. त्याचं वजन वस्तुमान अगदी सारखं असतं, पण इलेक्ट्रिक चार्ज मात्र अगदी उलट असतो. एकदम परफेक्ट ऑपोजिट. आता खरी गंमत तर तेव्हा सुरू होते जेव्हा हे जुळे भाऊ एकमेकांना भेटतात. कल्पना करा, एक कण अवकाशात फिरतोय आणि अचानक त्याचा अँटीकण समोर येतो आणि ज्या क्षणी ते एकमेकांना स्पर्श करतात, बूम, दोघेही पूर्णपणे नाहीसे होतात, गायब. आणि या प्रक्रियेत काय होते माहितीये? आइन्स्टाईनच्या त्या प्रसिद्ध समीकरणानुसार E=mc², त्यांचं संपूर्ण वस्तुमान 100% वस्तुमान शुद्ध ऊर्जेमध्ये बदलतं. ही अक्षरशः भौतिकशास्त्रातली सर्वात स्फोटक, सर्वात शक्तिशाली प्रक्रिया आहे. बरं, हे सगळं तर ठीक आहे, पण इथूनच विश्वाचं सर्वात मोठं रहस्य जन्माला येतं. बघा, सायन्सच्या नियमांनुसार जेव्हा बिग बँग झाला तेव्हा जेवढा मॅटर तयार झाला ना, तेवढाच अँटीमॅटरही तयार व्हायला हवा होता. अगदी 50-50 समान प्रमाणात. आता विचार करा, जर असं झालं असतं तर काय झालं असतं? सगळा मॅटर आणि अँटीमॅटर एकमेकांना धडकून नष्ट झाला असता आणि मागे उरली असती फक्त आणि फक्त ऊर्जा. मग तारे, ग्रह, आकाशगंगा आणि आपण हे सगळं कुठून आलं? याचा अर्थ एकच आहे, कुठेतरी काहीतरी गडबड झाली. असं मानलं जातं की प्रत्येक 1 अब्ज अँटीमॅटर कणांमागे 1 अब्ज आणि 1 मॅटरचा कण होता. तो जो एक अतिरिक्त कण होता ना, तो वाचला आणि त्याच वाचलेल्या कणांपासून आपलं हे अख्खं विश्व बनलं आहे. अविश्वसनीय आहे हे. तर मग तो $1,000,000 किंवा खरं तर $1 ट्रिलियन प्रश्न हा आहे की जर सुरुवातीला दोन्ही जवळपास समान होते, तर आज आपल्याला फक्त मॅटर का दिसतो? तो सगळा अँटीमॅटर गेला कुठे? बरं, ह्या वैश्विक वुडनेटचा हा गुन्हा कोणी केला याचा तपास करण्यासाठी आपले गुप्तहेर आहेत CERN-मधले शास्त्रज्ञ. CERN ही जगातली एकमेव जागा आहे जिथे अँटीमॅटर तयार करून त्याचा अभ्यास करता येतो. आणि इथले शास्त्रज्ञ दिवस-रात्र एकच काम करत आहेत. मॅटर आणि अँटीमॅटरमध्ये असा काहीतरी सूक्ष्म फरक शोधायचा ज्यामुळे हे कोडं सुटू शकेल. आत्तापर्यंतच्या प्रयोगांमधून एक गोष्ट तर स्पष्ट झालीये. प्रोटॉन आणि अँटीप्रोटॉनचं वस्तुमान वजन अगदी सेम टू सेम आहे, पण त्यांचा इलेक्ट्रिक चार्ज अगदी विरुद्ध. ते खरंच आरशातलं प्रतिबिंब आहेत हे नक्की. पण एक मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. तो ग्रॅव्हिटीचा, गुरुत्वाकर्षणाचा. अँटीमॅटरवर नेमका कसा परिणाम होतो? तो आपल्या सामान्य पदार्थाप्रमाणे खाली खेचला जातो की गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध वर ढकलला जातो? कमाल आहे ना? आणि CERN-मध्ये सध्या याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं काम जोरात सुरू आहे. चला, आता या वैश्विक गोष्टीतून परत आपल्या पृथ्वीवर येऊया आणि तोच प्रश्न पुन्हा विचारूया. एंजल्स अँड डिमन्समधल्या त्या बॉम्बचं काय? खरंच असा अँटीमॅटर बॉम्ब बनवणं शक्य आहे का? तर याचं साधं सरळ उत्तर आहे, अजिबात नाही. नॉट अ चान्स. आणि याचं कारण असं आहे की अँटीमॅटर बनवण्याची प्रक्रिया प्रचंड अवघड आणि स्लो आहे. तुम्हाला कल्पना आहे, त्या कादंबरीत उल्लेख केलेला फक्त 1 ग्रॅम अँटीमॅटर बनवण्यासाठी CERN-ला आपल्या विश्वाच्या सध्याच्या वयापेक्षाही जास्त वेळ लागेल. विचार करा. आणि आता या कथेचा शेवटचा आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट. अँटीमॅटर फक्त CERN-च्या लॅबमध्येच नाहीये.
तो आपल्या आजूबाजूला नैसर्गिकरित्या तयार होतो. तो कॉस्मिक किरणांमध्ये असतो, हॉस्पिटलमधल्या पेट स्कॅनमध्ये असतो, आपल्या स्वतःच्या शरीरात असतो. आणि हे ऐकून तर तुम्हाला धक्काच बसेल, तो एका केळ्यामध्ये सुद्धा असतो. हो, खरंय. केळ्यांमध्ये जे पोटॅशियम असतं ना, त्यामुळे दर 75 मिनिटांनी एक अँटी इलेक्ट्रॉन म्हणजे पॉझिट्रॉन तयार होतो. माइंड ब्लोईंग. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? याचा अर्थ खूप खोल आहे. आपलं अस्तित्व, आपलं असणं हे सगळं एका अगदी लहानशा, अगदी छोट्याशा असंतुलनावर अवलंबून आहे. विश्वाच्या सुरुवातीला वाचलेल्या त्या एका अतिरिक्त भाग्यवान कणामुळेच आज आपण इथे आहोत. आणि ही गोष्ट आपल्याला खरंच विचार करायला लावते, नाही का? जर एका कणाच्या इतक्या लहानशा फरकाने आपलं संपूर्ण विश्व निर्माण होऊ शकतं, तर विचार करा, अजून किती मोठी रहस्य अशा लहान सहान गोष्टींमध्ये दडलेली असतील. चला तर मग, हे आवडलं असेल तर लाईक बटन नक्की दाबा, हे सगळ्यांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीसाठी सबस्क्राईब करा. तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या याच वेळेवर.